नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आज मी तुम्हाला चिकन दम बिर्याणी कशी बनवायची साध्या सोप्या पद्धतीने, घरगुती पद्धत आहे पण खूप छान तयार होते. ही सोपी पद्धत आहे आणि अगदी चविष्ट बनते. तर अशा पद्धतीची चिकन दम बिर्याणी तुम्ही नक्की बनवून बघा, त्यानंतर मला कमेंट करा. तर बघा, सगळ्यात आधी आपण काय करायचं, तर इथे 8 ते 9 मोठे कांदे घ्यायचे आहे. तर ते आडवे उभे लांब असे चिरायचे आहे आपल्याला, म्हणजे छान असे याचे पातळ पातळ लेयर्स तयार होतात. त्यानंतर तेल गरम करायला ठेवायचं कढईमध्ये आणि हे सगळे कांदे आपल्याला तळायचे आहेत. तर 2 ते 3 बॅच करून आपल्याला हे छान असे सोनेरी रंगावर कांदे तळायचे आहे. कांदे आपण आधी टाकून घेतले, बघा किती मोकळे मोकळे असे झालेले आहे. आणि आता आपण हे तळून घेणार आहोत सोनेरी रंगावर. खूप असे काळपट करायचे नाही, पण कंटिन्यू परतत हे आपल्याला फ्राय करायचे आहे. बघा मस्त आता सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. कंटिन्यू खालीवर करत मी हा कांदा मस्त फ्राय करून घेते. आणि आता जेव्हा असा कलर होतो ना, तर सोडून द्यायचं नाही, कंटिन्यू खालीवर करत मस्त कांदा तळून घ्यायचा. हा आता छान रंग झालेला आहे आणि आता आपण हा काढून घ्यायचा आहे. बघा, कारण कांदा काढल्यानंतर ना तो गरम असतो, त्यानंतर पण त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते, त्यामुळे मग तो जास्त काळपट होण्याची भीती असते. तर अशा रंगावर, सोनेरी रंगावर आला की आपण त्यावेळेस हा कांदा काढून घ्यायचा आहे. तर मी आता हा कांदा काढून घेते आणि नंतर दुसरी बॅच पण अशाच पद्धतीने तळून घेते. मस्त कांदा काढून घेतला आणि आता दुसरी बॅच टाकून तीही तळून घेणार आहोत. संपूर्ण कांदा तळून झाला की ताटामध्ये पसरून ठेवायचं, म्हणजे छान असा कुरकुरीत होतो तो. आणि आता कांदा तळून झालेला आहे. आता इथे मी मस्त कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे. बघा, भरपूर मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं, पाणी नितळून घ्यायचं आणि बारीक कापून घ्यायची कोथिंबीर आणि पुदिना. 2 मूठ कोथिंबीर असेल तर 1 मूठ पुदिना पाहिजे. त्यानंतर 1 किलो चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवायचं, पाणी नितळून घ्यायचं, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे चिकनवर. त्यानंतर यामध्ये आपल्याला 3-4 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे. तुम्ही पेस्ट करून पण टाकू शकता किंवा बारीक कापून पण टाकू शकतात. 3 ते 4 चमचे आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. मी इथे 4 चमचे टाकून घेते, पोहे खाण्याचा चमचा आहे. आता यामध्ये एका लिंबाचा रस आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर मी एक लिंबू मस्त असा पिळून घेते. बघा, मस्त रस टाकून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये 1 चमचा भरून भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची आहे, आपल्या आवडीप्रमाणे, किती तिखट खातो आपण त्याप्रमाणे. तर मी इथे 3 ते 4 चमचे लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे आणि मोठे 6 ते 7 चमचे भरून रेडीमेड बिर्याणी मसाला मिळतो, तो मी वापरत आहे. तो टाकून घेतला की नंतर 4 चमचे धनिया पावडर टाकायची, धना पावडर, आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. आता यामध्ये कापलेला पुदिना आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि 1 कप दही टाकायची आहे. साधारण 200 ते 250 ग्रॅम दही टाकून घ्यायची आहे आणि मस्त हे सगळं टाकलेलं आहे. आता आपण तळलेला कांदा जो बाजूला ठेवलेला होता तो हाताने चुरून मग टाकायचा आहे, जेणेकरून छान याचा मसाला जो तयार होतो ना, खूप छान चविष्ट होतो. कांदा सगळा टाकून घ्यायचा. आता हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे छान हे मॅरिनेट होतं. मी व्यवस्थित हाताने मिक्स करून घेते. 2-3 मिनटं छान मिक्स करायचं, छान एकजीव होतं, सगळे मसाले चिकनला लागतात. आणि आता हे चिकन आपण मस्त मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे. बघा, तर आता यामध्ये जे आपण कांदा तळलेला होता ना, तेच तेल टाकून घ्यायचं. साधारण 3-4 पळी तेल असतं, तर ते टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून झाकण ठेवून हे साधारण आपण अर्धा तास तरी मॅरिनेट करायला पाहिजे. मी इथे 1 तास मॅरिनेट करून घेते. 1 तासानंतर ज्यामध्ये बिर्याणी बनवायची आहे ना, त्यामध्ये हे चिकन मी काढून घेणार आहे, किंवा आधीच सुरुवातीला त्याच पातेल्यामध्ये आपण हे मॅरिनेट करू शकतो. तर मी इथे एक मोठं पातेल्यामध्ये हे चिकन मॅरिनेट जे झालेलं आहे ते काढून घेते. आणि आता दुसरीकडे बघा, तांदूळ घेतलेले आहे. तर इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहे बासमती. इथे 700-800 ग्रॅम पण घेऊ शकतात किंवा कमी जास्त करू शकतात, पण साधारण 1 किलोच्या वर नको 1 किलो चिकनला. तांदूळ स्वच्छ धुतले, पाणी टाकलं आणि अर्धा तास हे तांदूळ भिजायला ठेवायचे. दुसरीकडे मी गॅसवर पातेलं ठेवलं, त्यामध्ये भरपूर पाणी टाकलं, चवीप्रमाणे मीठ आणि अजून डबल मीठ टाकायचं. त्यानंतर काही खडे मसाले घेतले, 2 चक्री फूल, 3 हिरवी वेलची, 2 मसाला वेलची, 5-6 काळ्या मिरी, 2-3 लवंग असं टाकून घ्यायचं आहे. दालचिनीचा तुकडा, तेजपान 1-2 आणि त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा.
पाणी छान उकळी आली की भिजलेले तांदूळ टाकायचे. अर्धा तास तरी हे तांदूळ भिजवायचे, म्हणजे छान भात मोकळा मोकळा तयार होतो. आता इथे आपण तांदूळ टाकून घेतले आणि त्यानंतर उकळी येऊ द्यायची. अजून हलक्या हातानेच आपल्याला हे तांदूळ खालीवर करायचे आहे. खूप असं फास्ट करायचे नाही किंवा दाबून करायचे नाही. मोठ्या झाऱ्याने हलक्या हाताने आपण हे करायचं आणि खूप शिजवायचे नाही आपल्याला. तांदूळ 60-70% पर्यंत शिजवायचे आहे. तर इथे मस्त उकळी येत आहे. कंटिन्यू खालीवर करते म्हणजे जेणेकरून एकसारखे हे शिजले जातील. ओव्हर कुक करायचे नाही आपल्याला. तर इथे आता हे मस्त शिजत आहे तांदूळ. त्यानंतर आपल्याला आपण एका पातेल्यात चिकन जे काढून ठेवलेलं आहे बिर्याणी बनवण्यासाठी, त्यामध्ये आपण हा तांदूळ डायरेक्ट टाकणार आहोत. तर आपला सुरुवातीचा जो तांदूळ आहे बघा 60% शिजलेला आहे. आता हा असा काढायचा, पाणी नितळून घ्यायचं आणि मग चिकनवर आपल्याला तो भात टाकून घ्यायचा आहे. सुरुवातीचे 2-3 झारेभर भात आहे ना, तो असाच टाकायचा 60% शिजलेला. आता आपण हा असा सगळीकडे स्प्रेड करून टाकून घेणार आहोत. तोपर्यंत पुढचा भात जो आहे तो 70% पर्यंत तरी शिजतो. 1-5 मिनटात लगेच आपण गॅस बंद करायचा. सगळा भात असं पाणी निथळून घ्यायचं किंवा चाळणीमध्ये डायरेक्ट काढून घेऊ शकतात तुम्ही भात आणि मग असं टाकून घ्यायचं आहे. चिकनवर सगळं हे लेअर मस्त एकसारखं करून घ्यायचं आहे. संपूर्ण भात मी असा टाकून घेते. इथे आपण दम बिर्याणी बनवत आहोत, त्यामुळे इथे लेअर वगैरे केलेले नाही आहे. तुम्हाला लेअर करायचे असतील तर चिकन थोडं शिजून घ्यायचं आणि मग एक भाताची लेअर, मग चिकनची लेअर, मग भाताची लेअर असं पण करून तुम्ही बनवू शकतात. तर इथे आपण कच्चंच चिकन घेतलेले आहे, दम चिकन आहे बनवणार. आता इथे भात सगळा टाकून झालेला आहे. अर्धा कप तांदळाचं पाणी घेतलेलं होतं, ते आता सगळीकडे असं थोडं टाकून घेतलं. अर्धा कप दूध होतं, त्यामध्ये मी गरम दूध केलं आणि केसर टाकल्या 10-15 काड्या आणि अर्धा तास राहू द्यायचं, म्हणजे छान केसरचा रंग उतरतो दुधामध्ये. आणि ते सगळं आपण असं ह्या बिर्याणीवर टाकून घ्यायचं आहे. सुगंधही येतो छान आणि रंग पण येतो त्यामुळे. त्यानंतर इथे 5-6 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहे, म्हणजे बिर्याणी अशी छान सॉफ्ट होते, खायला मस्त लागते चव पण आणि घशात अशी अटकत नाही, कोरडी होत नाही. त्यामुळे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. तर माझ्या मिस्टरांना खूप जास्त तूप टाकलेलं आवडतं, तर मी तरी साधारण इथे 6 ते 7 चमचे तूप टाकून घेतलं. त्यानंतर आवडत असेल तर यावर तळलेले काजू वगैरे तुम्ही गार्निशिंगसाठी टाकू शकतात किंवा बॉईल अंडे टाकू शकतात. तर मी इथे सगळे काजू असे टाकून घेतलेले आहेत तळलेले बघा मस्तच. आणि आता आपल्याला यावर केवडा जल टाकायचं 1-2 चमचे, म्हणजे छान असा सुगंध येतो बिर्याणीचा, खूप छान चव लागते. केवडा जल टाकलेलं आम्हाला खूप आवडतं. तर मस्त आता हे सगळं सेट झालेलं आहे. 1 कप पीठ मी भिजून घेतलं गव्हाचं आणि ते बघा आपल्याला हे लेअर अशी लावायची आहे पातेल्याला, म्हणजे छान अशा दम बसतो. त्यामुळे कणकेचं असं लांबसर पीठ तयार करायचं आणि पातेल्याला कडांना लावून घ्यायचं आणि त्यावर ताट किंवा झाकण जे व्यवस्थित पक्क बसेल ते लावून पीठ असं व्यवस्थित दाबून पक्क झाकण लावायचं आहे. हे मस्त सगळं सेट झालेलं आहे. गॅसवर मी तवा 5 मिनटं आधीच गरम करायला ठेवला. आता हे बिर्याणीचं पातेलं जे आहे त्यावर ठेवून घ्यायचं आणि त्यावर साधारण काहीतरी एखादं जड वस्तू ठेवायची. मी इथे लोखंडी खलबत्ता ठेवून घेते आणि 45 ते 50 मिनटं आपल्याला बिर्याणी मस्त छान दम देऊन घ्यायचं आहे. तर सुरुवातीला 5 मिनटं फुल फ्लेम केली, नंतर लो फ्लेमवरही 45 मिनटं शिजवून घेतली. पूर्ण थंड होऊ द्यायचं. गॅस बंद केल्यानंतर 10 मिनटानंतर आपल्याला हे बघा पीठ जे आहे आजूबाजूचं हे गव्हाचं ते काढून घ्यायचं आहे चाकूने किंवा उलटण्याने आणि मग अलगद हे आपल्याला झाकण काढायचं आहे. सुरुवातीला खूप स्टीम असते, त्यामुळे हे झाकण उघडताना घाई करायची नाही, चटका वगैरे लागेल. तर त्यामुळे आपल्याला एखादा कपडा वगैरे घ्यायचा आणि मग ते कपड्याने आपल्याला हे झाकण काढायचं आहे. तर इथे आता आपण हे झाकण काढून घेऊया. बघा मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे. खूप छान सुगंध येत आहे आणि हे दम चिकन खूप छान शिजतं बघा. मी तुम्हाला दाखवते. चिकन छान शिजतं, मसालाही मस्त तयार होतो, त्याचा भातही मस्त मोकळं दाना दाना झालेला आहे, अगदी मोत्यासारखा. गचका भात व्हायला नको, नाही तर बिर्याणी पूर्ण फसते. तर बघा इथे आपली बिर्याणी मस्त झालेली आहे, छान शिजलेलं आहे. पीस वगैरे चेक करून घ्यायचं. बिर्याणी अजिबात खाली लागलेली नाही, काही नाही, खूप छान तयार झालेली आहे. आपण एका प्लेटमध्ये सर्व करायची आणि गरमागरम खायची.
खूप छान लागते ही चिकन दम बिर्याणी. एकदा नक्की बनवून बघा. इथे तुम्ही रायत्यासोबत खाऊ शकतात, तर मी इथे साधाच रायता बनवलेला आहे. दही, कांदा, टोमॅटोचा, काकडीचा किंवा बुंदीचा, खारी बुंदी असते त्याचा रायता करू शकतात किंवा पायनॅपल रायता करू शकतात. तर मस्त आपली ही अशी बिर्याणी तयार आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली तसं कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.